जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील तरकारी मार्केटमध्ये 4 मार्च 2026 रोजी तरकारी भाजीपाल्याला बाजारभाव काय मिळाला आपण ऐकूया। यामध्ये फ्लावर, कोबी, दोडका, चवळी, घेवडा, काकडी, ढोबळी मिरची, वाटाणा, शेवगा, दुधी भोपळा, लिंबू, मका या सगळ्याच भाजीपाल्याला बाजारभाव काय मिळतोय नारायणगावच्या मार्केटमध्ये ऐकूया। ब्युरो रिपोर्ट, बिगिनर टाइम्स, नारायणगाव। चला 50 रुपये 50 रुपये मांडू चालते 30 रुपये। चला 30 रुपये 50 रुपये चला पुढे वरती कर झालं का मामा उठणार तू जरा। अरे मामा 50, 60, 70 रुपये, 80 रुपये, 81, 82, 85, 90 रुपये, 91 रुपये, 91 रुपये, 95 रुपये, 100 रुपये, 101 रुपये, 101 रुपये, तू का रे 101 रुपये 3 वाजे रे। चला ठीक बा, सुपर बा, सोलन बा, पतुरा कम बा। चला 100, 101, 5, 10 रुपये, 11, 12, 15, 20 रुपये, 120 रुपये, 21 रुपये, 121 रुपये, 121 रुपये, 121 रुपये, किती या 8 टी मार का मान कबू कबू 10, 15, 20, 25, 30 रुपये, 31, 32, 35, 36 रुपये, 40 रुपये, 40 रुपये, 40 रुपये। हे मला 3च कर, बाकी किशन मामाला दे। 40 रुपये हे मला 3 करा, बाकी किशन मामाला किती किती आहे चला किती वेळा नाही 7 40 रुपये 40 रुपये 40 रुपये 3 वर आम्हाला 40 रुपये। चला सुपर माल आहे medium. 40 रुपये 41 रुपये 2 नंबर काय पाहिजे 41 41 42 45 रुपये 45 46 50 रुपये 3 वर समीर मार्का मला किती कर 10 कर। ए नाही पाहिजे आम्हाला ज्वेलरी आहे आमच्या का आहेत 851 रुपये 851 रुपये ते दोन बाजू ठेवले 2 टक्के 851 रुपये। एक किरण काकडेकर, एक वायची कर, तुझे नाव टाकतो तू त्याला नाही ना त्याचं नाव टाक ना काय ते काय वेगळं सेटिंग नको 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 काय नाव 851 भारी मिरची भारी। नमस्कार नमस्कार। 4 मार्च 2026 तरकारी भाजीपाला बाजारभाव। तरकारी भाजीपाल्याचे बाजार स्थिर आहेत। आत्ता ज्वाला मिरच्या ज्या आलेल्या आहेत लांबड्या ते 850 रुपयापर्यंत गेलेले आहेत। काळ्या मिरच्या चांगल्या जर असतील तुमच्या जिपोर तर 900 रुपयापर्यंत बाजार आहेत। बटाट्यांचे बाजार स्थिर आहेत 100 ते 120 रुपयापर्यंत बटाट्याचे बाजार आहेत। कांद्याचे बाजार थोडे 2 रुपयांनी कमी आलेले आहेत। 100 ते 120 रुपयापर्यंत कांद्याचे बाजार झालेले आहेत। वाटाणे तुमच्या मल्चिंगचे जर असतील चांगले कलरवाले तर 350 ते 400 रुपये आहे। साधे वाटाणे तुमचे असतील तर 200 ते 250 रुपये आहे। फरच्या झालेल्या आहेत 200 ते 250 रुपये। काकड्या तुमच्या हिरव्या काकड्या झालेल्या आहेत 120-30 रुपये। सफेद काकड्या चांगले जर असतील तर 200 सव्वा 200 रुपयापर्यंत झालेले आहेत। 10 किलोचे बाजार सांगतो। सिम्पल मिरचीचे बाजार आज 400 रुपयापर्यंत झालेले आहेत। त्याच्यानंतर तुमचे जर राजमा जर असेल तर राजम्याचे बाजार 500 ते 600 रुपयापर्यंत आहेत चांगले राजमे। फ्लावर बाजार स्थिर आहे। फ्लावरचे बाजार आज 12 रुपयापर्यंत गेलेले आहेत। कोबीचे बाजार 40 रुपये ते 50 रुपये कोबीचे बाजार 10 किलोपर्यंत।
तोंडलीचे बाजार चांगले तोंडले जर असतील तर 400 रुपयापर्यंत तोंडले आहेत. मका नाही आहे, मका खूपच कमी आहे. तर तुमचा चांगला मका जर असेल तर 150 रुपयापर्यंत जाते. चांगली कारली तुमची 300 ते 400 रुपयापर्यंत आहेत. गवारीचे बाजार चांगले वाद्या गवारी जर असतील तर 1,000 रुपये 10 किलोपर्यंत आहेत. दुधी भोपळे 15 रुपये किलोपर्यंत गेलेले आहेत. डांगर भोपळा 10 रुपये किलोपर्यंत झालेले आहे. आल्याचे बाजार तुमचे 500 ते 550 रुपये 10 किलोचे बाजार आहेत. तोंडलीचे बाजार 400 450 रुपये. शेवगे तुमचे चांगले शेवगे जर असतील तर 700 ते 800 रुपये किलोपर्यंत आहेत. सॉरी 10 किलोपर्यंत आहेत. भेंडीचे बाजार आज थोडेसे रिवर्स आलेले आहेत. 300 रुपये 10 किलोपर्यंत भेंडीचे बाजार आहेत. वांगी तुमची चांगली जर वांगी असतील काटेरी तर 250 ते 300 रुपये 10 किलोचे बाजार आहेत. टोपली मिरची, शिमला मिरची 450 रुपयापर्यंत आज गेलेली आहे. 400 ते 450. वाटाणा मल्चिंगचे वाटाणे 350 ते 400 रुपये झालेले आहेत कलरवाले. आणि तुमचे साधे वाटाणे असतील तर 250 ते 300 रुपये आहेत. गाजर तुमचे सेंद्रिय गाजर महाबळेश्वर गाजर आज 15 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत. बिटाचे बाजार 10 रुपये किलोपर्यंत आहेत. चांगली बिटं सगळ्यात जास्त आवक कशी आहे? आवक फार जेमतेम आहे. हीट वाढत चाललेली आहे. आवक अशी नाहीच आहे कुठल्याच तरकारींची. तरी पण फ्लावर कोबीची आवक बऱ्यापैकी आहे. तरी म्हणावे अशा प्रमाणात नाही. जास्त बाजार भावाच कशाला मिळाला? जास्त बाजारभाव हेच मिरच्यांना चांगले बाजारभाव आहेत. गवारींना बाजार चांगले आहेत. आणि बटाटे काय भाव? बटाट्याचे बाजार थोडे 1-2 रुपये वाढलेले आहेत. आज 13 रुपयापर्यंत चांगले बटाटे आहेत. गोळे बटाटे जर असतील तर तुमचे 15-16 रुपये किलोपर्यंत जातात. कांदा, कांद्याचे बाजार ₹2 रुपयाने खाली आलेले आहेत. कांदे 120 रुपये 10 किलोपर्यंत आलेले आहेत लास्ट. लसूण आता एमपीचे लसूण चालू आहेत. चांगले गोळे लसूण जर असतील तुमचे 90 रुपये ते 100 रुपये किलोपर्यंत बाजार आहेत. लिंबाचे बाजार वाढलेले आहेत. लिंब 90 रुपये ते 100 रुपये किलोपर्यंत झालेले आहेत. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.